नमस्कार, मी सुनील गुडविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझा महाराष्ट्र या चॅनेलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सुवर्ण इतिहास. माझे राजे सिंहासनाधीश्वर झाले, या स्वराज्याला सुवर्ण जडित सिंहासन लाभलं होते असं सहज नाही हो. त्यासाठी अनेक शूर मावळ्यांचे बलिदान गेले. माझ्या राजांनी स्वतःची सर्व सुख दुःखे बाजूला सारून या स्वराज्याच्या जनतेसाठी, रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली. ती अशी सहज नव्हे. आपल्या सर्वसामान्य रयतेवर, जनतेवर मुघलांचे होणारे अन्याय पाहून मासाहेबांनी मनोमन ठरवले होते की आता या विरुद्ध आपण क्रांती घडवायची. आणि ती क्रांती घडली ती माझ्या सुशंभोच्या रूपाने. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लहान वयातच लुटुपुटूच्या लढाया, दांडपट्टा, घोड्यावर बसणे, हे सर्व साहसी मर्दानी हे युद्धाचे प्रकार अवगत केले होते. माझ्या राजांनी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक ज्वलंत आग निर्माण केली. सर्वसामान्य माणसांना एकत्र करून जनतेचं राज्य स्थापन केलं. आपल्या सवंगड्यांना जवळ घेऊन त्यांना स्वराज्याचा कान मंत्र दिला. अगदी बालवयातच महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, शपथ ही रायरेश्वराच्या किल्ल्यावर घेतली. माझ्या राजांनी या जनतेवर असे अनंत उपकार करून ठेवलेले आहे. अहो, माझे राजे जर नसते ना, तर आज नसती मंदिर आणि नसती बघायला मिळाले ते मंदिरातले देव. माझा राजा होता म्हणून ती मंदिरं वाचली, देवळामध्ये देव दिसला. जुलमी, अत्याचारी मुघलांपासून या स्वराज्याचे राजांनी रक्षण केले. स्वतःच्या सर्व सुखदुःखांना तिलांजली देऊन राजांनी अहोरात्र मेहनत घेतली. ते हे स्वराज्य स्थापनेसाठी, या परकीय सत्तेच्या विरुद्ध जिंकण्यासाठी आणि स्वराज्य बळकटीसाठी किल्ले हे अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. हे माझ्या राजांच्या दूरदृष्टीने हेरले होते. आणि पहिला स्वराज्याचा किल्ला महाराजांनी हस्तगत केला तो तोरणा. राजांना हे कळून चुकले होते की आपले मोजके मावळे पठारी भागामध्ये, मैदानी भागामध्ये मुघलांच्या लाखोच्या फौजांसमोर टिकाव धरू शकत नाही. म्हणून राजांनी युद्धनीती वापरली ती प्रत्येक वेळी वेगवेगळी गनिमी काव्यांची. राजांनी स्वराज्य बळकटीसाठी अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. तसेच जे किल्ले परकीय अत्याचारी मुघलांच्या ताब्यात होते ते आपल्या ताब्यात हस्तगत केले. हे स्वराज्य निर्माण करत असताना माझ्या राजांनी अत्यंत कल्पक आणि दूरदृष्टी वापरली. माझ्या राजांनी या स्वराज्याला धोका हा समुद्र मार्गे सुद्धा होऊ शकतो हे मनोमन हेरले होते. म्हणून या अखंड हिंदुस्थानाचे आरबार प्रमुख म्हणून राजांचं नाव आजही अग्रभागी आहे. कारण राजांनी सर्व समुद्र तटबंदी सुरक्षित राहावी, समुद्राकडून येणाऱ्या शत्रूवर, व्यापाऱ्यांवर कटाक्ष ठेवता यावा म्हणून समुद्रात अनेक किल्ल्यांची निर्मिती केली. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आज शेकडो वर्ष ऊन, वारा, पाऊस, समुद्राच्या 24 तास मारा करणाऱ्या लाटा, त्यांचा मारा सहन करून जो अभेद्य किल्ला समुद्रामध्ये उभा आहे तो सिंधुदुर्ग, ही माझ्या राजांच्या वास्तुकलेची उत्तम साक्ष आज सुद्धा आपल्याला देत आहे. माझ्या राजांनी स्वराज्य बळकट करत असताना स्वराज्याला परकीय चलन कसे प्राप्त होईल, सर्व जनता अगदी व्यवस्थितपणे 2 घास सुखाचे जीवन
कसे जगेल याची चीर निरंतर व्यवस्था करून ठेवली. माझ्या राजांनी एवढेच नव्हे तर आज आपण या युगामध्ये जे पाहतोय ना, मंत्रिमंडळ असतील, ह्या विधिमंडळ असतील, हो माझ्या राजांनी शेकडो वर्षे त्याची निर्मिती केली. कारण माझ्या राजांनी अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे माझ्या राजांनी निर्माण केलं होतं. या सुव्यवस्थित व्यवस्थापनाच्या संकल्पना माझ्या राजांच्या आहेत. हो, माझ्या राजांनी स्वराज्याची राजधानी घडवली. रायगड जगाला हेवा वाटेल अशी, अहो काही इंग्रजी अधिकारी, ब्रिटिश अधिकारी म्हणतायत की या रायगडावर राजे स्वतः उपस्थित आहेत आणि जगाचं सैन्य एकटवून जरी आम्ही रायगड जिंकण्याची प्रतिज्ञा केली ना, तरी पण ते शक्य नाही. कारण या रायगडाची निर्मितीच माझ्या राजांनी अशा प्रकारे करून ठेवलेली आहे. हे आहे माझ्या राजांचं युद्ध नीती शास्त्र. म्हणून माझे राजे जगामधून सर्वात वेगळे समजले जातात. अहो मुघल सर्वात जास्त जर कोणाला घाबरत असतील ना, सर्वात जास्त जर कोणाचा धाक घेतला असेल ना मुघलांनी, तर माझ्या राजांचा. याचं कारण असं आहे की इतर राज्य ही विविध राजांची होती, परंतु माझ्या शिवशंभोने निर्माण केलेलं हे राज्य, हे स्वराज्याचे राज्य रयतेचं राज्य होतं. कारण या रयतेमधल्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये शिवराय वसुली होते आणि प्रत्येकाच्या मनातून, हृदयातून शिवरायांना काढून टाकणं हे शक्य नव्हतं. हे मुघलांना समजलं होतं. हे रयतेचं राज्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ही जनता अपार अलोट प्रेम करते, म्हणून या रयतेच्या राज्याची त्यांनी जास्त धास्ती घेतली होती. आणि या आता स्वराज्याला सिंहासन हवे, हिंदूंचा बादशाह हवा, हिंदूंचा सम्राट हवा, म्हणून जनतेच्या मासाहेब जिजाऊंच्या इच्छेनुसार राजे राज्याभिषेकास तयार झाले. कारण 700 वर्षाच्या गुलामीच्या शृंखलेनंतर या स्वराज्याला सिंहासन मिळणार होते. माझे राजे सिंहासनाधीश्वर होणार होते. प्रजेला आनंद झाला. सर्वत्र आनंदी आनंद. सर्व गडांवर जनता सुखावून गेली. राज्याभिषेक होणार. कोणाला? माझ्या शिवछत्रपतींना. काशीवरून गागा भट्ट आलेले आहे. सप्तगंगेचं पाणी आणलेलं आहे. सुवर्ण जडीत सिंहासन बनवण्याची तयारी सुरू झालेली आहे. त्यासाठी राजदरबार सुवर्ण अलंकारांनी घडवलेला आहे. या रायगडाची निर्मिती करण्याचं काम राजांनी हिरोजी हिंदुलकरांना दिलं होतं. एवढी स्वामीनिष्ठा हो. हिरोजी हिंदुलकरांना रायगड पूर्णपणे साकार झाल्यानंतर राजे म्हणतायत, हिरोजी आपण एवढा सुंदर भव्य रायगड उभारला, मागा हिरोजी आपणास काय हवे ते मागा. स्वामीनिष्ठा असणारे हिंदुलकर म्हणतात, राजे मला काही नको, फक्त आपल्या चरणांची धूळ माझ्या नावाला लागावी ना, म्हणून आपण जेव्हा जेव्हा किल्ल्यावर असाल तेव्हा तेव्हा आपण जगदीश्वराच्या मंदिरात याल आणि तेव्हा तेव्हा त्या नावाला स्पर्श होईल. म्हणून जगदीश्वराच्या पायरीवरच्या एका दगडावर माझं नाव कोरण्याची परवानगी द्या राज, माझं नाव कोरण्याची परवानगी द्या. राजे हिंदुलकरांचे ते शब्द ऐकून गहिवरले. बस हिरोजी एवढेच? होय राजे एवढंच. आपले चरण जर माझ्या नावाला लागणार असतील ना, तर त्यापेक्षा मोठे भाग्य माझे नव्हे राजे. आणि आज सुद्धा आपण रायगडावर गेल्यानंतर पाहतोय की जगदीश्वराच्या मंदिराच्या पायऱ्यांच्या एका शिळेवर, दगडावर सेवेसे ठाई तत्पर हिरोजी हिंदुलकर ही अजरामर ओळ ही कोरलेली आपल्याला दिसते. हे माझ्या राजांच्या प्रती त्यांचे मावळ्याची असलेली निष्ठा यातून आपण
पाहतो. अहो, आमचे प्रतापराव गुजर रणांगणात गेले. स्वराज्याचे पहिले सरसेनापती प्रतापराव गुजर. त्यानंतर आमचे मुरारजी देशपांडे, हे मुरारबाजी, हे सुद्धा हर लढाईमध्ये शत्रूशी 2 हात करताना धरातक्ती पडले. आमचे बाजी बबरू देशपांडे खिंड लढवता लढवता जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत मृत्यूला सुद्धा थांबून ठेवले. थांब यमा, माझे राजे अजून गडावर पोचले नाहीत. आणि जसा तोफेचा आवाज गडावरून झाला तसे बाजीप्रभूंनी आनंदात प्राण सोडले. माझे राजे सुरक्षित आहेत ना, तर मला जावयास सुद्धा काही हरकत नाही, ही भावना त्यांच्या मनात होती. केवढं प्रेम, राजांविषयी अपार श्रद्धा. शिवाकाशी महाराजांचं रूप घेऊन बहलोल खान त्याच्या हर सैन्यांमध्ये जायचं होतं. शिवाकाशीत महाराजांना म्हणतोय, महाराज तुम्ही इथून निघा, मी तुमचं रूप घेऊन बहलोल खानाच्या वेढ्यात जातो. राजे म्हणले, शिवा काय म्हणता आपण? आपणास माहितीये तिथे दगा होऊ शकतो, आपणास धोका होऊ शकतो. पण त्यावेळी शिवाकाशीत म्हणतायत, राजे असे हजारो शिवाकाशीत गेले ना तरी पण तुम्ही स्वराज्याला हवे. लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. शिवाकाशीदांचे ते शब्द ऐकून राजे घरीवरले आणि राजे पन्हाळगडावरून पाठीमागच्या बाजूनी विशालगडाकडे कूच करू लागले आणि शिवाकाशीत उतरले गडाच्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन. पण बहलोल खानाने त्यास मात्र ओळखले की हे शिवाजी नव्हे आणि तिथे आमच्या शिवाकाशीदांचा शिर छेद झाला, त्यांना वीर मनन प्राप्त झाले. माझे राजे जनतेचे राजे होते, स्वराज्य रक्षक होते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राज्याभिषेक सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना केंजळगड घेण्यासाठी महाराज स्वतः लढाईत उतरले. महाराजांनी आपला सिंहासन सोहळा, आपला राज्याभिषेक सोहळा एवढा जवळ येत असताना आपण अशा प्रकारे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करून घेणे हे योग्य नव्हे असा कधी विचारच केला नाही. महाराजांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून केंजळगड ताब्यात घेतला, तो सुद्धा राज्याभिषेक सोहळा काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना. अहो, असे अनेक प्रसंग इतिहासामध्ये झालेले आहेत की कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, अफजल खानाचा वकील, याचा वार त्यावेळी राजांच्या लागला असताना तर कदाचित स्वराज्याचे स्वप्न हे अधुरेच राहिले असते. असे किती प्रसंग येऊन गेले की जेथे साक्षात मृत्यू समोर दिसत असताना सुद्धा राजांनी कशाचीही पर्वा केली नाही. राजांनी अफजल खानाला यम सदनास पाठवले तेव्हा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने महाराजांच्या कपाळावर तलवारीचा वार केलेला आहे. पण असं म्हणतात ना, होता जीवा वाचला शिवा. महाराजांनी तत्परतेने कृष्णाजी भास्कर वकील याचा वार परतून लावला. तोच सय्यद बंडा अफजल खानाचा अंगरक्षक राजांवर धावून आला, परंतु जीवा महारेने सय्यद बंडाचे एका घावात 2 तुकडे केले. असे अनेक प्रकारचे प्रसंग, अनेक प्रकारचे धोके पत्करून माझे राजे सिंहासनाधीश्वर झाले. राजांनी कधीही स्वतःची पर्वा केली नाही, कधीही स्वतःच्या सुखाची पर्वा केली नाही, स्वतःच्या कुटुंबाची पर्वा केली नाही. राजाचे स्वप्न फक्त होते हे स्वराज्य स्थापन व्हावे, या जनतेला स्वतःच राज्य मिळावे, ही जनता सुखी समाधानी लावी, बस एवढेच. आणि तो प्रसंग आलेला आहे रायगडावर. आनंदी आनंद आहे, सभो बाजूनी रायगड माणसांनी फुलून गेलेला आहे.
रायगडावरच्या सर्व वास्तू जनतेने फुलांनी मढवलेल्या आहेत. सप्तगंगेचं पाणी रायगडावर आणलेलं आहे. अष्टप्रधान मंत्रिमंडळ राजांच्या समोर उभे आहे. मासाहेब जिजाऊंच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहे. माझा शिवबा सिंहासनाधीश होणार, माझा शिवबा छत्रपती होणार. या आनंदामध्ये मासाहेब आनंद अश्रू ढाळतायत. राजे आता जगदीश्वराच्या मंदिराकडे चढतायत. जगदीश्वराच्या मंदिरावर पोचल्यानंतर कदाचित राजांच्या मनात आलं असेल, अहो ही पहिली पायरी माझे प्रतापराव गुजर, ही दुसरी पायरी माझा मुरारबाजी, ही तिसरी पायरी माझा तानाजी, ही चौथी पायरी स्वराज्याची. या सर्वांचं बलिदान गेलं म्हणून माझे राजे छत्रपती झाले. पुढे जाऊन कवी भूषण आणखी महाराजांचं वर्णन करतो. ते असे, इंद्रचिबी जंब पर, मांडव सुहंब पर, रावण संधम पर, रघुकुल राज है, पौन बरी बाह पर, संबुरती नाह पर, जो सहस बार पर, राम द्विजराज है, राम द्विजराज है. उदरात माऊली रैतेस सावली, गडकोट रावली शिवशंकर हा. मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा, खरदृष्ट दुर्जना प्रलयंकर हा. सत्तास रक्षितो शत्रूनि खंदतो, भावंड भावना संस्थापितो. ऐसा युगे युगे सर्वीय सर्वदा, माता पिता सखा शुभूपतो शुभूपतो. धावा मधुंड पर, चिता मृगसुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज है. तेजतम हंस पर, कान जिमी कंस पर, चोमलिच्छ वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. जय शिवाजी, जय भवानी. आपण या व्याख्यानाची सांगता समंत रामदासांच्या ओवीने करूया. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी. जय जिजाऊ, जय शिवराय.